सबस्क्राईब करायचं, पुन्हा शेअर करायचं, पुन्हा घंटीला क्लिक करायचं. असे बरेच कोटाने असतील की तुम्ही तिथे गेल्यानंतर करून घ्या. हे कीर्तन तुम्हाला पाहायचं असल्यानंतर. असो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तरुणांनी फार विशेष या ठिकाणी उपस्थिती लावली. या तरुण मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये तरुणांची गरज आहे. महाराज सीमेवरती लढण्याकरता 80-80 वर्षाची म्हाताऱ्याची निवड असते का सीमेवरती लढायला? कुणाची असती? अहो जवानाचं असतेत ना. जय जवान जय किसान. कुठं? सीमेवरती. बरं शिक्षणाकरता नोकरी करता कोण असतात? तरुणच असतात महाराज. मग परमार्थामध्येच म्हातारे माणसं का? म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घेऊन तरुणांनी परमार्थ करायचा असतंय. विठाला विठाला. आज ह्या कीर्तनामध्ये एवढी रंगत का भरते? कारण सगळे तरुण आहेत महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरे किरणा. तुकोबरांनी भाग्यवान म्हणलंय महाराज या टाळकऱ्यांना सुद्धा. ते भाग्यवान आहेत कोण? ज्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे. टाळाचं महत्व सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. गळ्यामध्ये जर टाळ असला, गळ्यामध्ये जर ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे त्याच्या जीवनामध्ये कधीच येत नाही विटाळ. म्हणून त्याच्या गळ्यात टाळ आहे महाराज. त्याच्या जीवनामध्ये ज्याला असं वाटतं आपल्या जीवनातला विटाळ संपून जावा, त्यांनी जीवनामध्ये गळ्यामध्ये काय घातला पाहिजे? टाळ घातला पाहिजे. हे टाळाचं महत्व आहे. पखवाजावरती आमचे मच्छिंद्र महाराज आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी सुरुवात करतो. विठाला विठाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगामध्ये शब्द आलाय महाराज. धंदा शब्द आलाय. कुठला? नेणे अनेक काही धंदा. या धंद्यावरच आपल्याला बोलायचं आणि धंद्यावरच कीर्तन संपवायचंय. विठाला विठाला धंदा शब्द आलाय. धंदा ह्या अभंगाचा आपल्या दार आहे. काय दार? या धंद्या शब्दातून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. बऱ्याच जणांना दार सापडत नाही महाराज. बरेच जण असे खिडकीतून डोकावतील. दार सापडलं पाहिजे अभंगाचं. काय सापडलं पाहिजे? दार सापडलं पाहिजे. धंदा या शब्द आपल्या अभंगामधला आहे. त्या अभंगाचं दार आहे. तिथून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. आता धंद्याचा जर विचार केला महाराज, धंद्याचा जर विचार केला तर माणसाचाही धंदा आहे, देवाचाही धंदा आणि साधू संतांचा सुद्धा धंदा आहे महाराज. जीवही धंदा करतो, देवही धंदा करतो आणि संत सुद्धा धंदा करतात. पण जीवाचा धंदा वेगळा आहे, संतांचा धंदा वेगळा आहे आणि भगवान परमात्म्याचा धंदा वेगळा आहे. जीवाचा काय धंदा आहे? नित्य उठवणिया, खायाची चिंता. माणसाला नित्य उठून कशाची चिंता आहे? या पोटा कारणे गा झालो पांगिल जना. इथं भर पोटासाठी पोटासाठी. ये पेट बड़ा बाका इसने लगा दिया सबको धोखा. देख देख भकेरा देख देख संन्यासी घर घर मांगे टुकरा. कशासाठी? पोटासाठी. महाराज आपण कशा करता पडतो? सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण पोटाच्या मागं लागलेला आहे महाराज. आपला हा काय आहे? धंदा आहे महाराज. आता धंद्याचे सुद्धा फरक आहेत. कोणाचा 1 नंबरचा आहे, कोणाचा 2 नंबरचा आहे. धंद्यात काय फरक आहे महाराज आपल्या? पण धंद्याचं वर्णन करत असताना एक तर देवाच्या धंद्याचं वर्णन करावं किंवा साधूच्या धंद्याचं वर्णन करावं. कीर्तनकाराने किमान माणसाच्या धंद्याचं वर्णन या गादीवर तरी करू नये. विठाला विठाला विठाला. देवाचा धंदा आहे. काय देवाचा धंदा? देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा, देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा
सांगितला आणि संतांचा सुद्धा धंदा सांगितला. देवाचा धंदा काय आहे? घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो हा देवाचा आहे. आणि दिनरजनी हाची धंदा हा कुणाचा आहे? संत महात्म्याचा धंदा आहे. मला देव काय करतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्म्याचा धंदा आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा नायनाट करणं आणि साधूचं रक्षण करणं हा भगवान परमात्म्याचा धंदा आहे महाराज. मग अनेक अवतार घेतो भगवान परमात्मा. भागवतामध्ये 24 सांगितले, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 10 मुख्य सांगितले. अवतार पुन्हा भगवान परमात्मे वेगवेगळे महाराज. कधी कधी जटाधारी अवतार आहेत, कधी कधी डोळे वटारून पाहणारे अवतार आहेत, कधी कधी गिळून घेणारे अवतार आहेत, कधी कधी एक जटाधारी दिसत, 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 एक जटाधारी दिसत. एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत. एक गुरु गुरुरी बोलत, एक गुरु 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 बोलत, एक गुरु 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 बोलत, एक गुरु 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 बोलत. एक गिळावया धावत, एक गिळावया धावत, गिळावया धावत, एक गिळावया धावत. आग ग ग ग ग ग, आग ग ग ग ग ग, कस करतय मियाव मियाव, आग ग ग ग ग ग, कस करतय मियाव मियाव, आग ग ग ग ग ग, कस करतय मियाव मियाव. आग ग ग ग ग ग, कस करतय मियाव मियाव. आग ग ग ग ग ग. वाजवा टाळे वाजवा. हे असलं दे ऐकायला पैसे लागतील. तुम्हाला आम्ही कमी पैशात सांगायला विठाला 35,000 मोजा लागते तिकडे. 35 ते पिंगळा हे ऐकायला सोपं नाही ते वय माऊली. 50 झालेत म्हणा आता बघा. एकच म्हणजे भगवान परमात्म्याचे वेगवेगळे अवतार आहेत महाराज. कधी जटाधारी अवतार आहेत, कधी डोळे वटारून पाहणारे अवतार आहेत, गिळायला धावणारे अवतार आहेत. असे अवतार भगवान परमात्मा पण कशा करता? भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचं निर्दलन करण्याकरता हा भगवान परमात्म्याचा धंदा आहे. जीवाचाही धंदा आहे, संताचाही धंदा आहे. पण वर्णन करत असताना जीवाच्या धंद्याचं वर्णन करू नये किंवा देवाच्या किंवा संत महात्म्याच्या धंद्याचं वर्णन करू नये. का बरं आपल्या धंद्याचं वर्णन करू नये? त्याचं कारण असं आहे महाराज, आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ नाही म्हणून आपल्या धंद्याचं वर्णन करू नये, आपल्या जीवनाचं वर्णन करू नये. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपल्या धंद्याचं वर्णन करता येणार नाही. कुठले कुठले पुरुषार्थ आहेत? धर्म अर्थ काम मोक्षानाम यद्य गोपीन भिद्यते अजागस्तन शैव तस्य जन्म निरर्थक. हा 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. 4 प्रकारच्या सत्ता मिळवायच्या. 4 प्रकारच्या सत्ता आपण जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत आपल्या धंद्याचं वर्तन करता येणार नाही महाराज. 4 सत्ता गाजवायच्या. कुठल्या कुठल्या ऐकून ठेवा. 4 सत्ता गाजवायच्या. पहिली सत्ता गाजवायची जग जिंकायचे. जग काय? जग. जग म्हणजे पाण्याचा जग नाही. जग जग संपूर्ण जग. जग जिंकायचं महाराज. काय जिंकायचं? जग जिंकायचं. अहो साधं आपल्याला सरपंच व्हायचं म्हणलं तरी किती अवघड आहे महाराज. अहो घरात आपलं कोणी ऐकत नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येले घर थुंकून या. घरात आपलं कोणी ऐकत नाही महाराज. जग कधी जिंकायचं? पण साधू संतांनी महापुरुषांनी जग जिंकलं महाराज. जग म्हणून त्यांचं आज नाव आहे. मला सांगा 750 वर्ष झाले ज्ञानोबराने जाऊन तरी सुद्धा आपण त्यांचं नाव आज इथं एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही की ज्याच्या घरामध्ये ज्ञानोबरायांचा फोटो नाही, ज्याच्या घरामध्ये तुकोबरायांचा फोटो नाही. तो नाव काय रे बाळा? नाव सांग की. श्लोक. श्लोक. श्लोक लग्न झालंय का? करायचंय का? करायचंय? अरे चांगल्या चांगल्याचा मेळ लागाय ना. तू कुठं मांडायलास? लय अवघड झालंय महाराज आजकाल.
हा श्लोक नाव सांग श्लोक. हा वडिलाचं नाव सांग. वडिलांचं मोठ्याने सांग की. नितीन. हा आजोबाच सांग. दत्तात्रय. वा. पंजोबाच सांग. खापर पंजोबाच सांग. दापर पंजोबाच सांग. निपर पंजोबाचं सांग. अहो मला सांगा ह्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलं की नाही महाराज. निपर पंजोबा होता म्हणून खापर पंजोबा. बरोबर का नाही. ही रक्त परंपरा आहे ना. त्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलंय पण त्यांचं नाव आपल्याला सांगता येत नाही. खापर पंजोबा होता म्हणून दापर पंजोबा. दापर पंजोबा होता म्हणून पंजोबा. पंजोबा होता म्हणून आजोबा. आजोबा होता म्हणून वडील. वडील आहे म्हणून तू आहे म्हणून आताच नाही झाल्यावर. मला सांगा ही रक्त परंपरा आपली सगळे गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पोतू. देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी वय आले मोठे. हा उठा उठा जागा पाठी वय आले मोठे. हा उठा उठा जागा पाठी वय आले मोठे. उठा उठा जागा पाठी वय आले मोठे. आजचा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला. उठा उठा सगळे गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. महाराज त्यांचं नाव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. पण 750 वर्ष झाली ज्ञानोबराय जाऊन फोटो आज आपल्या घरामध्ये. 400 वर्ष झाली तुकोबरायना जाऊन फोटो आपल्या घरामध्ये. मी जर असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला म्हटलं का जय म्हणा म्हणून? अजिबात नाही. मी छत्रपतीचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या अंतःकरणातून आपोआप जय बाहेर पडलं. त्याचं एकमेव कारण त्या महापुरुषाची ती ताकद आहे. विठाला विठाला विठाला. काय केलं या महापुरुषांनी? जगावरती सत्ता गाजवली महाराज. जग जिंकलं. जग जग आज त्यांच्या प्रेमामध्ये पडलेलं आहे. जगावरती त्यांनी सत्ता गाजवली म्हणून त्यांच्या धंद्याचं वर्णन आहे. दुसरी सत्ता गाजवायची, इंद्रिय जिंकायची. इंद्रिय इंद्रिय आपल्याला जिंकता येत नाही महाराज. पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच कर्म इंद्रिय आहेत आणि 11वं मन आहे. मन. एक वेळेस पंच ज्ञानेंद्रिय जिंकता येतील, एक वेळेस पंच कर्मी इंद्रिय जिंकता येतील. पण मन नावाचं असं विचित्र साधन आहे महाराज. विचित्र आहे ते इंद्रिय. अजिबात जिंकता येत नाही. एवढं चंचल आहे मन. चंचल चपळ मन. चंचल चपळ मन. चंचल मन. मन चंचल चपळ मन. चंचल चपळ मन. चंचल चपळ मन.
आहे, जशी चाल लावली तसंच एवढं चपळ आहे महाराज. ते पण मन सुद्धा तेवढंच चपळ आहे महाराज. किती चपळ आहे ऐका. बघा किती मन चंचल आहे तुम्हाला सांगू का. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. अजिबात मागं कोणी पाहायचं, काय करायचं, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. मन किती चंचल आहे तुम्हाला सांगतो. अजिबात पाठीमागं पाहायचं नाही. सगळ्यांनी माझ्याकडे पहा. बघा मन किती चंचल आहे तुम्हाला सांगतो. आजी तुम्ही खाली बसा. हो का, मी काय सांगितलं होतं, मी काय सांगितलं होतं आताच, पाठीमाग बघायचं नाही. पण तरी सुद्धा तुम्ही पाठीमाग बघितलं त्याचं एकच कारण आहे, मन चंचल आहे. विठाला विठाला म्हणून तर अर्जुनाने प्रश्न विचारला महाराज देवाला. चंचलम ही मन कृष्ण प्रमाते बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिवश दुष्करम. त्यावर ज्ञानोबराय बोलतात, हे मन कैसे केवडे एरवी पाहो जाता तरी न सापडे परी राहाटावाया थोडे तरी लोके. या मनाचा आतापर्यंत कोणी फोटो काढलाय का, कुणाला दिसलंय का मन? पण नाही. मन असा माणूस आहे का इथं? प्रत्येकाला मन आहे महाराज, पण त्याचा फोटो काढता येत नाही, त्याला कधी पाहता येत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात त्याला पाहता येत नाही, पण त्या मनाला राहण्याकरता त्रैलोक्य सुद्धा पुरत नाही महाराज. इथं जरी बसलेलं असलं मन कुठं कीर्तनात, तरी घरी जातंय, घरी जातंय आणि कुलपाला झटकी देते महाराज. कडी लावली का नाही, कुलूप लावलंय का नाही, चपलीवर ध्यान असते, बाहेर चप्पल सोडली जाते का कशी काय, सगळं मन कुठं दुसरीकडं. तुकोबराय म्हणतात विठाला 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 जवळी नाही चित्त काय मांडलेले प्रियत. तुकोबराय म्हणतात महाराज. म्हणजे मन चंचल, इंद्रिय आपल्याला जिंकता येत नाही. साधू संतांनी इंद्रिय जिंकले महाराज. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररीती. संत महात्म्याने इंद्रिय जिंकले. दुसरी गोष्ट जिंकायची काय, काळ जिंकायचा आहे. काळ, काळ सुद्धा आपल्याला जिंकता येत नाही. काळाची सत्ता आपल्यावर आहे, आपली सत्ता काळावर नाही. काळ आला की जावंच लागतं महाराज, पर्याय नहीं. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती साथ देती साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. काळ आला की आपल्याला जावंच लागतं. नाशिवंत देह देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. आलं की जावंच लागतं महाराज. काळा पुढे आपलं चालत नाही. पण ऐका, साधू संतांनी महाराज तुकोबरायांनी काळाच्या मुंडक्यावर पाय दिला. मुंडक्यावर जगा काळ खाय आम्ही बाबा दिला माये तुकोबराने काळाच्या मुंडक्यावर पाहिला. मुंडक्यावरून तुकोबराय वैकुंठाला निघून गेले महाराज. म्हणजे काळ त्यांच्या अधीन आहे. काळावर त्यांनी सत्ता गाजवली आणि चौथी सत्ता गाजवायची शेवटची देव जिंकायचा. देव एक वेळेस जगावर सत्ता नाही गाजवली तरी चालतंय, एक वेळेस इंद्रिय नाही जिंकले तरी चालतंय, एक वेळेस काळ नाही जिंकला तरी चालतंय, पण एकदा देव जिंकला ना महाराज, बाकीचं काही जिंकायची गरज नाही. हरी आला हाता मग भयची भय चिंता. एकदा परमात्मा हातामध्ये आला की बाकीचं काही जिंकायची गरज नाही. राजा एकदा जिंकला की प्रजेला जिंकायची गरज आहे का? अजिबात नाही. प्रजा आपोआप येते महाराज. तसं सगळ्यांचा राजा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे, जगाचा मालक आहे. त्याला एकदा जिंकलं की बाकीचं काही जिंकायची गरज नाही. आणि साधू संत महात्म्याने देव सुद्धा जिंकला. संत महात्म्याने सांगितलं महाराज, एवढा देव जिंकला संत महात्म्याने, साधू संतांचा परमार्थ देवाने केला नवल नाही, साधू संतांचा संसार सुद्धा देवाने केला महाराज. माहिती आपल्याला सगळ्याला. आपण रोज
काकडा वाचणारी माणसं आहेत आपण. उचे नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादा चर्म रंगू लागे रोहिदासा कबीराची मागे शेलेवे सज्जन कसाया विकुलागे मा माळ्या सावत्यास खुरपू लागे सांगू का सगळंच विठाला विठाला महाराज नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम केले. कोणी? भगवान परमात्म्याने देव जिंकल्याचं प्रतीक आहे महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याची पाये. नाथ महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं तर विचार करा. नाथ महाराजांचं जीवन 2 प्रकारचं जीवन आहे का. नाथ महाराजांचं जीवन व्यावहारिकही तेवढंच मोठं आहे आणि परमार्थिक सुद्धा तेवढंच मोठं आहे. व्यावहारिक नाथ महाराज एवढे श्रीमंत होते महाराज. नाथ महाराज सारखे श्रीमंत संत या जगामध्ये दुसरे कुठले संत झाले नाही. नाथ महाराज श्रीमंत होते, नाथ महाराज शांत होते आणि नाथ महाराज संत होते. जिथं तिन्ही पदव्या प्राप्त होतात त्यांना नाथ महाराज म्हणतात. महाराज किती श्रीमंत होते असं म्हणतात. दारात जर भिकारी आला, भिकारी कशाला? भीक मागण्याकरता, जेवणाकरता, तर त्या भिकाऱ्याला जेवण्याकरता सोन्याचं ताट होतं. कशाचं? ऐकून ठेवा फक्त बरं का. सोन्याचं. सोनं कळतंय ना. आता लय महाग झालंय, नादी लागू नका. सोन्याचं ताट होतं भिकाऱ्याला जेवण्याकरता आणि जेवण झाल्यानंतर ते ताट धुवून पुन्हा घरात नाही ठेवायचं. मग तसाच घेऊन जाय. आयुष्यभराची त्याचे भिकार पण सगळं मिटून टाकायचं. ही नाथ महाराजांची श्रीमंती होती महाराज. रोज वाड्यामध्ये पुराण चालायचं. रोज वाड्यामध्ये पुराण चालायचं आणि पुराण ऐकायला येणाऱ्या लोकांना पुरणपोळीचं जेवण राहायचं. कशाचं? पुरणपोळीचं. आणि पुरणपोळी सुद्धा कशासोबत खायची? हान महाद्या गुळवणी नाही. मग तूप असायचं महाराज, तूप. आणि तूप पुन्हा चमच्याने नाही वाढायचं. बरेच चमचे तूप वाढते. अलग लक्षात तुमच्या. चमच्याने तूप नाही वाढत महाराज. काय काय तर तूप बघायलाच भेटत नाही महाराज. तूप वाढायची पद्धत कशी काय काय ठिकाणी माहिती का? ती गौरी घ्यायची, पेटलेली गौरी. त्या गौरीवरती काय टाकायचं? ते तूप टाकायचं, 1 चमचा 1, आणि सगळ्या पंक्तीत फिरवायची. घ्या वास तुपाचा नुसता. हे वासावरच सगळे मेले महाराज. तूप खायला मिळत नाही. नाथ महाराजांच्या घडीत चरवीनं तूप राहायचं महाराज. आणि इथं तर खाच खा, पण नाथ महाराजांचे सेवक दारावरती उभे राहायचे. प्रत्येकाला जाणाराला 1-1 किलो हरभऱ्याची डाळ, 1-1 किलो तुपाचा डबा आणि 1-1 किलो गुळाची ढेप. इथं तर खाच खा, पण घरी गेल्यावर सुद्धा करून खा. हे नाथ महाराज होते. तुम्ही म्हणता ना आताचे महाराज लोक असे का भेटत नाहीत? आताचे महाराज लोक तुमचाच गुळ खातेत. तुम्हाला काय देणार आहेत महाराज? विठाला विठाला. नाथ महाराज होते श्रीमंत. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. एवढे श्रीमंत होते. असं म्हणतात नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एकदा चोरी झाली. काय झाली? चोरी झाली. आणि चोरी झाल्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये 24 चोर शिरले. किती? 24. एका चोरानं महाराज 2-2 क्विंटलचं गाठोड बांधलं. कशाचं? कचऱ्याचं नाही, सोन्याचं. एका चोरानं 2-2 क्विंटलचं गाठोड बांधलं. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, चौथ्याने पाचव्याला, पाचव्याने सहाव्याला, सातव्याने असे 23 जण बाहेर गेले. काय घेऊन? गठोडं घेऊन सोन्याचं. किती राहिले? 1 राहिला. का राहिला? उचलून द्यायलाच कुणी नव्हतं म्हणून राहिला. उचलून द्यायलाच कुणी नव्हतं म्हणून राहिला. त्याने आवाज दिला, अरे तुम्ही निघाले, मला कोण उचलून देईल? त्यात नाथ महाराजांचा दरवाजा वाजला. नाथ महाराजांची कडी वाजली. नाथ महाराज बाहेर आले आणि नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, त्यांना जाऊ दे, मी देतो तुला उचलून. ही नाथ महाराजांची श्रीमंती महाराज. दुसऱ्या दिवशी हिशोब काढा म्हणले. मुनी मला सांगितलं रात्री आपल्या वाड्यामध्ये चोरी किती झाली, घेऊन या हिशोब. मुनिमाने अर्ध्या तासामध्ये हिशोब आणला महाराज. आणि मुनिमाने सांगितलं, महाराज आपल्या वाड्यामध्ये रात्री जी चोरी झाली, ती चोरी म्हणजे आपल्याला महिन्याला येणार फक्त 1 महिन्याचं व्याज चोरीला गेलंय. किती? झोपले काय तुम्ही? फक्त 1 महिन्याचं व्याज चोरीला गेलंय. 24 चोराला 2-2 क्विंटल गाठोडे उचलत नव्हते महाराज. आणि ते फक्त नाथ महाराजांच्या घरामध्ये 1 महिन्याचं व्याज होतं. मग 12 महिन्याचं किती? ते किती मुद्दल किती ते तुम्ही बघा ते कीर्तन संपल्यानंतर. म्हणजे एवढे श्रीमंत होते नाथ महाराज. एवढे श्रीमंत होते. आता ही झाली त्यांची व्यावहारिक संपत्ती. परमार्थिक संपत्ती नाथ महाराजांची ऐका. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी
कावडीने श्रीखंड्या चंदन उगाडून करे वस्त्रे गंगा तिरी धूत असे सेवेसी तत्पर ठाईचाचे ठाई निळा म्हणे देव निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी निळा म्हणे देव दत्त चोपदारी करीत से राम दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से राम दत्त चोपदारी करीत से श्रीखंड्या चंदन ही नाथ महाराजांची श्रीमंती साक्षात भगवान दत्तात्रय महाराज नाथ महाराजांच्या दारावरती चोपदारकी करायचं काम करायचे कशाचं प्रतीक आहे देव जिंकल्याचं प्रतीक आहे विठाला विठाला देव जिंकण्याकरता महाराज काय लागतं सत्ता लागते का नाही लागत संपत्ती लागते का धन लागतं का मान लागतो का नाही देव जिंकण्याकरता एकच गोष्ट लागते ती म्हणजे अंतकरणामधला भाव काही न लगे एक लागे फक्त काही न लगे पण एक लागते ना तो कोबराय म्हणले काही लागत नाही पण एक लागते काय भावाची कारण तुका म्हणे आण भाव लागतो अंतकरणातला मग परमात्मा ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे परमात्मा पाहत नाही तो कुठल्या जातीत जन्माला आलाय देव पाहत नाही तो कुठल्या यातीत जन्माला आलाय देव पाहत नाही कुठल्या धर्मात जन्माला आलाय देव पाहत नाही तो कुठल्या कुळात जन्माला आलाय सगळ्यांचा उद्धार करतो देव आपल्या पदरामध्ये घेतो असं म्हणतात वेश्येची मुलगी होती कानोपात्रा वेश्येची कोणाची एका वेश्येची मुलगी होती कानोपात्रा 16.5 वर्षाचं वय त्या मुलीचं पान जर खाल्लं पान तर गळ्यातून जाताना दिसायचं एवढी सुंदर होती दिसायला सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ फुलून जायचं रोज दारामध्ये बसायची सुंदर पुरुषाची वाट पाहिजे तिची अशी आठ होती माझ्यापेक्षा जगामध्ये जो सुंदर पुरुष असेल त्याच्याशीच लग्न करणार नाही तर लग्न करणार नाही रोज सुंदर पुरुषाची वाट पाहिजे पण दारावर जाणारा एकही सुंदर पुरुष तिला दिसत नव्हता दारावर जाणारा प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री लोक 2-2 तास कानोपात्रेचं सौंदर्य पाहत बसायचे पण तिला मात्र कोणी सुंदर दिसत नव्हता एक दिवस मच्छिंद्रनाथ अमरनाथ दत्ता महाराज सुनीलनाथ सगळे नाथ आले महाराज दारामध्ये काय आली दिंडी आली वारकऱ्याची आता वारकऱ्याची दिंडी काय असते वारकऱ्याच्या दिंडीमध्ये ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया भजन चालू होतं वारकऱ्याचं असं भजन चालू महाराज वारकऱ्याचं दिंडी आली दारामध्ये कानोपात्रेला आश्चर्य वाटलं अरे दारावर जाणार एकही पुरुष माझं सौंदर्य पाहिल्याशिवाय पुढे जात नाही आणि वारकरी नेमकं कुणाचं भजन करत आहेत एकही वारकरीचं लक्ष कानोपात्रेकडे जात नव्हतं आश्चर्य वाटलं कानोपात्रेला महाराज कानोपात्रा खाली आली एक वाक्य सांगू तुम्हाला परमार्थामध्ये साधूची भेट घ्यायची